गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत. ठीक आहे, तर यासमोर तुमच्यासमोर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इथे ऑलरेडी दाखवलेली आहे. ठीक आहे, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी काही आहे, ठीक आहे, ती पेल्विस रिजनमध्ये आहे सिच्युएटेड. ठीक आहे, हीच आपण मॅग्निफाय करून जर बघितलं तर हे असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, इथे खाली टेस्टिस दाखवलेली आहे. ठीक आहे, विच इज प्रेझेंट इन पेयर. ठीक आहे, तर पेयर्समध्ये प्रेझेंट आहेत सगळे काही. टेस्टिस आहे, त्यानंतर इपिडिडायमिस आहे. ठीक आहे, त्यानंतर वसा डिफरन्स दाखवला आहे. त्यानंतर ही जी काही वसा डिफरन्स आहे, ही जी काही युरिनरी ब्लॅडर आहे, ठीक आहे, त्याच्या पाठीमागून कुठे इकडे खाली येणार आहे. तिथे आल्यानंतर कोण अटॅच झालं आहे त्याला सेमिनल व्हिसिकल. ठीक आहे, सेमिनल व्हिसिकल आपल्याला माहीत आहे टाईप ऑफ ग्लँड आहे. 3 टाईप्सच्या ग्लँड्स आहेत, सेमिनल व्हिसिकल, त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरी आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ठीक आहे, तर ह्या ज्या काही 3 ग्लँड्स आहेत ह्या काय करणार आहेत, जे काही स्पर्म तयार झालेले आहेत टेस्टिसमध्ये त्याच्यामध्ये ॲडिशन करणार आहेत काही मटेरियलचं. ठीक आहे, तर आपण बघणार आहोत ते काय मटेरियल ॲड करणार आहेत ते. ठीक आहे, पण हे जनरल स्ट्रक्चर आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं. त्यामध्ये आपल्याला टेस्टिस बघायला भेटते. त्यानंतर जे काही ॲक्सेसरी डक्ट आहे, म्हणजे टेस्टिसमध्ये पण काही पार्ट्स आहेत की जे काय करत आहेत, स्पर्मचं फॉर्मेशन झाल्यानंतर सेमिनिफरस ट्युब्युल्समध्ये ते इकडे ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये काय करतात, मदत करतात. ठीक आहे, तर डक्टपैकी इपिडिडायमिस वसा डिफरन्स आहे इकडे बाहेर दाखवलेलं, टेस्टिसमध्ये आहे, रिड टेस्टिस आहे, त्यानंतर वसा इफ्रन्शिया आहे. तर हे जे काही पार्ट्स आहेत हे कशाचे पार्ट्स आहेत, हे पार्ट्स आहेत ॲक्सेसरी डक्ट्सचे. ठीक आहे, आता स्पर्म्स या वसा डिफरन्शियामधून इकडे आल्यानंतर, इथे आल्यानंतर सेमिनल व्हिसिकल्स त्याच्यामध्ये काही मटेरियल ॲड करणार आहे. 60% फ्लुइड जनरली सेमिनल व्हिसिकल स्पर्ममध्ये ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये फायब्रोनोजन असणार आहे, फ्रुक्टोज असणार आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन्स असणार आहे आणि 60% फ्लुइड असणार आहे. त्यानंतर सेकंड ग्लँड आहे आपल्याकडे इथे खाली दाखवलं आहे, प्रोस्टेट ग्लँड. ठीक आहे, तर प्रोस्टेट ग्लँडसुद्धा कॉन्ट्रीब्यूट अबाउट 30% लिक्विड विच कंटेन्स मिल्की व्हाईट सबस्टन्स. ठीक आहे, तर त्यानंतर आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँड, एक स्टिकी सबस्टन्स सिक्रेट करणार आहे, जी कशी विस्कस असणार आहे. कॉप्युलेशनच्या टायमिंगच्या वेळी हे जे काही मटेरियल सिक्रेट केलेलं आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँडने ते उपयोगी पडणार आहे तिथे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा सगळं जे काही मटेरियल आहे पॅसेज आहे इन्क्लुडिंग स्पर्म्स युरेथ्रामध्ये येणार आहे. ठीक आहे, युरेथ्रा फक्त एक सिंगल आहे आपल्याकडे, बाकीचे सगळे जे काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत या सिस्टीममध्ये सगळे कसे पेअर्समध्ये प्रेझेंट आहे. इकडून टेस्टिस प्रेझेंट आहे, इकडे टेस्टिस प्रेझेंट आहे, इपिडिडायमिस पेअर्समध्ये आहे, वसा डिफरन्स पेअर्समध्ये आहे, सेमिनल व्हिसिकलसुद्धा पेअरमध्ये प्रेझेंट आहे, प्रोस्टेट ग्लँडसुद्धा दोन साईडने इथे दोन दिसत आहेत, बल्बोयुरेथ्रल ग्लँडसुद्धा इथे आहे प्रेझेंट. ठीक आहे, पण युरेथ्रा जो काही आहे एक कॉमन पॅसेज आहे युरिन आणि स्पर्मच्या ट्रान्सफरसाठी. ठीक आहे, तर ही जी काही टेस्टिस आहे ही कशाने कव्हर केलेली आहे, ही कव्हर केलेली आहे स्क्रोटमने. ठीक आहे, आणि इथे आपण अप्पर साईड ऑफ द पेनिस बघू शकतो, दॅट देअर इज प्रेझेन्स ऑफ ग्लॅन्स. ठीक आहे, तर हे जनरल स्ट्रक्चर आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं. ठीक आहे, तर आपण एक टेस्टिस घेतली, फक्त एकच टेस्टिस कन्सिडर करतोय आपण, तिचं काय घेतलेलं आहे, एलियस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, स्पर्मॅटिक कॉर्ड आहे एकदम अप्पर साईडला. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या आतमध्ये काही इथे प्रेझेंट ब्लड व्हेसल्स आहेत आणि काही काय आहेत, काही नर्व्ज आहेत. ठीक आहे, त्यानंतर टेस्टिसचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हेड ऑफ इपिडिडायमिस आहे इथे. ठीक आहे, ह्या टेस्टिसमध्ये पण आपण 2 पार्ट्स करायचे आहेत, एक हा पार्ट जो राईट साईडला आहे आणि एक हा इपिडिडायमिसचा पार्ट. ठीक आहे, की जो आपण मागच्या डायग्राममध्ये बघितलेला आहे. असे 2 पार्ट्स डिवाइड करायचे आहेत. ठीक आहे, तर आता चांगल्या प्रकारे आपल्याला दिसू शकतं की इथे काय आहे, इथे आपण सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणून काय केलेलं आहे, लेबलिंग केलेलं आहे. ठीक आहे, तर हे मेन प्रायमरी स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये स्पर्मचं फॉर्मेशन होणार आहे, स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस तिथेच होणार आहे. ठीक आहे, तर हे जे काही सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, ठीक आहे, ते कशामध्ये प्रेझेंट आहेत, ते प्रेझेंट आहेत ह्या लोब्युल्समध्ये. ठीक आहे, 200 to 300 लोब्युल्स असणार आहेत असे या डायग्राममध्ये आपण थोडे दाखवलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे सेप्टम. ठीक आहे, ह्या टेस्टिसच्या बाहेरच्या साईडला आपल्याला ट्युनिका अल्ब्युजिनिया बघायला भेटणार आहे. त्यानंतर ट्युनिका व्हाजायनॅलिस आहे. ठीक आहे,
त्यानंतर हे जे काही हे जे काही लुबिल्स आहेत, ठीक आहे, लुबिल्समध्ये सेमिनिफरस ट्युबिल्स आहेत, हे सगळे इथे येऊन काय एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात. त्याला काय म्हटलं आहे, रीट टेस्टिस. ठीक आहे, रीट टेस्टिसमधनं आता इकडून स्पर्म ट्रान्सफर होणार आहेत कुठे, रीट टेस्टिसमध्ये. कुठून, सेमिनिफरस ट्युबिल्समधनं. रीट टेस्टिसमध्ये स्पर्म आल्यानंतर ते ट्रान्सफर होतील वसा इफ्रन्शियाकडे, इकडे ह्या पार्टमध्ये, इकडे वसा इफ्रन्शियामध्ये. ठीक आहे, की जो कशाचा पार्ट आहे, इपिडिडायमिसचा पार्ट आहे. ठीक आहे, वसा इफ्रन्शियामध्ये स्पर्म्स येतील. त्यानंतर इथून कुठे येतील, आता हे जे काही इपिडिडायमिस आहे, हे इपिडिडायमिसचं काय आहे, हे आहे हेड आहे आणि हे आहे टेल. ठीक आहे, तर सुरुवातीला स्पर्म्स इकडे येतील सेमिनिफरस ट्युबिल्समधून, रीट टेस्टिसकडे येतील, रीट टेस्टिसकडून वसा इफ्रन्शियाकडे येतील, वसा इफ्रन्शियाकडून स्पर्म्स कुठे जातील, इथे जातील टेलकडे, टेल ऑफ इपिडिडायमिस. त्यानंतर इकडे जातील. ठीक आहे, हे काय आहे, वसा डिफरन्स आहे नंतर. ठीक आहे, तर हा जनरल पाथवे असणार आहे स्पर्मचा ट्रान्सफरचा. सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये स्पर्म्स तयार होतील, त्यानंतर जातील रीट टेस्टिसकडे, रीट टेस्टिसकडून जातील वसा इफ्रन्शियाकडे, वसा इफ्रन्शियाकडून जातील टेल ऑफ इपिडिडायमिसकडे, त्यानंतर जातील वसा डिफरन्शियाकडे. ठीक आहे, तर हा पाथवे आहे, हे जनरल आउटलाईन आहे, LS आहे टेस्टिसचा. ठीक आहे, नेक्स्ट डायग्राममध्ये आपल्याला पुन्हा आपण जर याचा जर सेक्शन जर घेतला, ठीक आहे, जर क्रॉस सेक्शन जर घेतला आपण ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलचा, तर आपल्याला जनरली स्ट्रक्चर असं बघायला भेटतं. ठीक आहे, तर तुम्हाला हे असं स्ट्रक्चर बघायला भेटेल. ठीक आहे, इथे पुन्हा ते लेबलिंग केलेलं आहे, ट्युनिका अल्ब्युजिनिया आहे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला भेटेल. हे आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे, या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये जर बघायचं ठरलं तर काय दिसतंय आपल्याला, इथे दाखवलेलं आहे सर्टोली सेल्स. ठीक आहे, लार्ज पिरॅमिडल शेप सर्टोली सेल आहे. हिचं काम एकच आहे, काम आहे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे डेव्हलपिंग स्पर्म्सला. ठीक आहे, त्यानंतर हे जे काही सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत याच्यामध्ये काही तुम्हाला सेल्स दिसत आहेत, टिश्यू दिसत आहेत, मास ऑफ सेल्स दिसत आहेत. त्याला काय म्हणायचं आहे, इंटरस्टिशियल सेल किंवा त्यांनाच काय म्हणतात, लेडिग सेल्स. ठीक आहे, लेडिग सेल याचं काम, मेन फंक्शन आहे याचं हार्मोन सिंथेसिसचं, दॅट इज हार्मोन प्रोडक्शनचं काम आहे, दॅट इज टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे, तर टेस्टोस्टेरॉनचं जे काही सिंथेसिस आहे, प्रोडक्शन आहे, ते कोण करणार आहे, इंटरस्टिशियल सेल किंवा लेडिग सेल्स. ठीक आहे, आता इथे दाखवलेलं आहे बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, ह्या ज्या काही सेल्स आहेत, ह्या ज्या काही सेल्स आहेत तिथे जर्मिनल इपिथेलियम सेल्स आहेत. यांचंच काम आहे कशाचं, यांचंच पुढे फॉर्मेशन होणार आहे स्पर्ममध्ये. ठीक आहे, तर ह्या सुरुवातीला डिप्लॉइड सेल्स असणार आहे, याच्यामध्ये मिओसिस होईल, त्यानंतर फंक्शनल इथे आपण मिडलला बघू शकतो स्पर्म्स आहेत. ठीक आहे, तर हे आहे टेस्टिस, TS ऑफ टेस्टिस क्रॉस सेक्शन आपल्याला, की ज्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स बघायला भेटतात. ठीक आहे, 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे फक्त या डायग्राममध्ये. सेमिनिफेरस ट्युब्युल्स महत्त्वाचा पार्ट आहे, की ज्याच्यामध्ये स्पर्मचं फॉर्मेशन होणार आहे, आणि हा प्रायमरी सेक्शुअल स्ट्रक्चर आहे, हे प्रायमरी, की ज्याच्यामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये स्पर्मचं फॉर्मेशन होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट्स बघायला भेटतात सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये, सर्टोली सेल्स आणि जर्मिनल इपिथेलियम. ठीक आहे, इथे बेसला ह्या ज्या काही सेल्स आहेत, जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स आहेत, यांच्यापासून काय होणार आहे, स्पर्मचं फॉर्मेशन होणार आहे. सर्टोली सेल्स काय करणार आहे, न्यूट्रिशनचं काम करणार आहे. नर्व्ह सेल्स आहेत त्या. ठीक आहे, आणि तिसरा सेल्स इंटरस्टिशियल सेल्स. ठीक आहे, किंवा त्यांनाच आपण म्हणतो लिडिक सेल्स, की ज्यांचं काम आहे टेस्टोस्टेरॉनचं सिंथेसिस. ठीक आहे, की जे नंतर मदत करणार आहे स्पर्म सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्सच्या डेव्हलपमेंटमध्ये. ठीक आहे, तर हे झालं आहे TS ऑफ टेस्टिस. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल स्ट्रक्चर, की नेमकं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम कशी करते. ठीक आहे, हार्मोनचा सपोर्ट लागणार आहे ब्रेनमधनं सुरुवातीला. इथे ब्रेनचा हा एवढा जर पार्ट जर बघितला आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, हायपोथॅलेमस आहे, आणि हायपोथॅलेमसच्या खाली काय आहे, अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी आहे. ठीक आहे, आपल्याला 3 पार्ट्स दिसत आहेत इथे ब्रेन्सचे. ठीक आहे, तर स्टिम्युलाय भेटणार आहे हायपोथॅलेमसला. हायपोथॅलेमस काय करेल, रिलीजिंग हार्मोन सिंथेसिस करेल. ठीक आहे, रिलीजिंग हार्मोन काय करेल, अँटेरियर पिट्युटरीकडे येईल. अँटेरियर पिट्युटरीकडे आल्यानंतर काय करेल, अँटेरियर पिट्युटरी 2 हार्मोन्स तयार करेल. फर्स्ट वन इज FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि एक आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. ठीक आहे, हाच ल्युटिनायझिंग FSH स्पर्म फॉर्मेशनमध्ये मदत करणार आहे, आणि टेस्टिसमध्ये जाऊन, ठीक आहे, इथे टेस्टिस पण दाखवलेला आहे, की जो स्पर्म फॉर्मेशनमध्ये मदत करणार आहे FSH. आणि मग LH काय करेल, LH जातो या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे, LH जाईल इथे कुठे, ह्या इंटरस्टिशियल सेलकडे. इंटरस्टिशियल सेलला किंवा लिडिक सेलला सांगेल
इन्स्ट्रक्शन्स देईल कशासाठी, टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजन तयार करण्यासाठी, प्रोडक्शनसाठी. अँड्रोजन तयार केल्यानंतर अँड्रोजनचं काम काय असेल किंवा टेस्टोस्टेरॉनचं काम काय असेल की सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स एक्सप्रेस करायची, ठीक आहे. आणि FSHचं काम काय असेल, स्पर्म फॉर्मेशनचं, ठीक आहे. आता इथे आल्यानंतर स्पर्म फॉर्मेशन झाल्यानंतर पुन्हा सिग्नल जाईल एंटेरियर पिट्युटरीकडे, ठीक आहे. निगेटिव्ह फीडबॅक जाईल की आता FSH तयार करायचा नाही आहे आणि LH पण तयार करायचा नाही आहे, ठीक आहे. निगेटिव्ह फीडबॅक पुन्हा एंटेरियर पिट्युटरीकडे येणार आहे आणि हायपोथॅलेमसकडेही जाणार आहे. हायपोथॅलेमसलाही सांगितलं जाईल की आता तू काय करायचं नाही आहे, रिलीजिंग हार्मोन सिंथेसिस करायचा नाही आहे, की जे काम करायचं होतं FSH आणि LHला ते काम झालेलं आहे, ठीक आहे. तर इथे निगेटिव्ह फीडबॅकसुद्धा आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे थोडीशी. पण हार्मोनल ॲक्शन अशी होणार आहे किंवा जे काही स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे मेलच्या बॉडीमध्ये ती अशी कंट्रोल केली जाणार आहे हार्मोनल कंट्रोलच्या मदतीनं, ठीक आहे. नेक्स्ट डायग्राममध्ये आपण इथे अजून थोडंसं व्यवस्थित बघू शकतो. इथे दाखवलेलं आहे बघा, इथे स्क्रोटम आहे, त्याच्या आतमध्ये टेस्टिस दाखवलेलं आहे, ठीक आहे. इथे बाहेरच्या साईडला पेनिस आहे. आपण हेच थोडंसं मॅग्निफाय करून बघितलं, ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर आपण बघितले. पुन्हा टेस्टिसमध्ये आहे सेमिनिफरस ट्युब्युल्स आणि बाहेरच्या साईडला आहे EPD डायमिस. त्यानंतर याचा क्रॉस सेक्शन घेतला आपण. क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला EPD जे काही सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. सेमिनिफेरस ट्युब्युल्सचं जर स्ट्रक्चर पुन्हा आपण मॅग्निफाय केलं एवढंसं तर त्यामध्ये आपल्याला दिसेल इथे बेसला जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत की ज्या कशा आहेत, डिप्लॉईड आहेत, ठीक आहे. ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी मिओसिसला सुरुवात होईल. मिओसिस झाल्यानंतर, ठीक आहे, पहिलं तर मायटोटिक डिव्हिजन्स होतील, ठीक आहे. अपोजिट असणार आहे इथे मायटोटिक डिव्हिजन होतील. मायटोटिक डिव्हिजन्स झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल मिओसिसची. मिओसिस फर्स्ट होईल, ठीक आहे. मिओसिस फर्स्ट झाल्यानंतर काय तयार होईल, आता मिओसिस फर्स्ट कोणामध्ये होणार आहे, मिओसिस फर्स्ट कोणामध्ये होणार आहे, प्रायमरी स्पर्मेटोसाइटमध्ये होणार आहे. म्हणजे प्रायमरी स्पर्मेटोसाइटसुद्धा कशी आहे, डिप्लॉईड सेल आहे, ठीक आहे. त्यानंतर मिओसिस फर्स्ट होईल. मिओसिस फर्स्ट झाल्यानंतर दोन हॅप्लॉईड सेल्स तयार होतील. तयार झालेल्या हॅप्लॉईड सेल्सला आपण काय म्हटले, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही डिप्लॉईड सेल आहे आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट ही काय आहे, हॅप्लॉईड सेल आहे, ठीक आहे. त्यानंतर हे जे काही तयार झालेले हॅप्लॉईड सेल्स आहे याचं होईल मॅच्युरेशन. मॅच्युरेशन झाल्यानंतर काय तयार होईल, स्पर्मॅटिड्स तयार होतील. हे ज्या काही 4 आहेत आफ्टर मिओसिस सेकंड, ठीक आहे. तर हे आहेत 4 स्पर्मॅटिड्स, ठीक आहे. आता याचं पुढे काय होईल, याचं पुढे होईल मॅच्युरेशन. याचं पुढे होईल मॅच्युरेशन आणि एक टेल लाईक स्ट्रक्चर फॉर्म होईल, ठीक आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्पर्मिओजेनेसिस. ही जी काही टेल फॉर्म झालेली आहे ह्या हॅप्लॉईड सेल्सला, ठीक आहे. तर सेल्युलर डिफरन्शिएशन झालं आहे. ही जी प्रोसेस आहे स्पर्मॅटिडपासून स्पर्मॅटोझोआपर्यंत, ठीक आहे. हे जे काही स्ट्रक्चर आहे शेवटचं स्पर्मचं हे आहे स्पर्मॅटोझोआ. हे स्ट्रक्चर याला म्हणायचं स्पर्मॅटिड्स, ठीक आहे. आणि स्पर्मॅटिडपासून स्पर्मॅटोझोआ तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, स्पर्मॅटो जेनेसिस, ठीक आहे. तर ही जनरल प्रोसेस असणार आहे ड्युरिंग स्पर्म फॉर्मेशन, ठीक आहे. सॉरी, ही जी काही डेव्हलपमेंट आहे फ्रॉम स्पर्मॅटिड टू स्पर्मॅटोझोआ याला काय म्हणायचं आहे, स्पर्मिओजेनेसिस, ठीक आहे. आणि ही होल जी काही प्रोसेस आहे याला म्हणायचं आहे स्पर्मॅटोजेनेसिस, ठीक आहे. अजून एका डायग्राममध्ये आपल्याला इथे बघायला भेटेल, ठीक आहे. ही प्रायमोर्डियल सेल आहे की जी कशी आहे, डिप्लॉईड आहे. त्याच्यामध्ये काय होईल, सुरुवातीला काही मायटोटिक डिव्हिजन्स होतील, ठीक आहे. मायटोटिक डिव्हिजन त्याला आपण काय म्हणतोय, मल्टिप्लिकेशन फेज म्हणतोय. त्यानंतर सुरुवातीला ज्या सेलमध्ये मिओसिस होणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, स्पर्मॅटोगोनिया. त्यानंतर ग्रोथ फेज येईल, ठीक आहे. त्यानंतर कशाचं फॉर्मेशन होईल, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं फॉर्मेशन होईल. थोडंसं मॅच्युरेशन झाल्यानंतर ही जी काही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे याच्यामध्ये होईल मिओसिस. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पुन्हा लक्षात ठेवा ती कशी आहे, डिप्लॉईड आहे. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये मिओसिस झाल्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतील, ते कशी आहेत, हॅप्लॉईड आहेत. हॅप्लॉईड स्पर्मॅटोसाइट्समध्ये पुन्हा सेकंड मिओटिक डिव्हिजन होईल आणि काय तयार होतील, 4 स्पर्मॅटिड्स तयार होतील जे कसे आहेत, हॅप्लॉईड्स आहेत, ठीक आहे. ही आहे मॅच्युरेशन फेज. पहिल्यांदा होईल इथे होईल मायटोसिस, त्यानंतर होईल मिओटिक डिव्हिजन, ठीक आहे. स्पर्मॅटिड तयार झाले. स्पर्मॅटिडचं पुढे फॉर्मेशन कशामध्ये होईल, स्पर्मॅटोझोआमध्ये होईल. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, स्पर्मिओजेनेसिस, ठीक आहे. आता हे झालं आहे स्पर्मिओजेनेसिस, पूर्ण स्पर्मचं फॉर्मेशन झालं आहे. आता ही सगळी प्रोसेस कुठे चालली आहे, ही सगळी प्रोसेस चालली आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये. आता जेव्हा सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये हे स्पर्मॅटोझोआ तयार होतील, आता हे यांची पुढची जर्नी कशी असणार आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्समधून हे कुठे रिलीज केले जातील,
तर हे पाठवले जातील रीट टेस्टिसकडे. ठीक आहे, आपण पाठीमागे पण डायग्राममध्ये बघितलं आहे. आता जेव्हा सेमिनिफेरस ट्युब्युल्समधनं हे स्पर्म्स बाहेर रिलीज केले जातील, ठीक आहे, त्या प्रोसेसला म्हणायचं आहे स्पर्मिएशन. ठीक आहे, तर हा डिफरन्स लक्षात असू द्या. स्पर्मॅटोजेनेसिस कशाला म्हणायचं आहे, स्पर्मिओजेनेसिस कशाला म्हणायचं आहे आणि स्पर्मिएशन कशाला म्हणायचं आहे. ठीक आहे, तर या 3 छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला ही जी काही माहिती दिली मी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची ती समजली असेल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया. तोपर्यंत थँक्यू.